एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। फडणवीस बुधवारी दिल्लीला जातील। राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांची भेट सुद्धा घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा दिल्लीला जाणार आहेत। त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात त्या दृष्टीने सध्या चर्चा होत आहे। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील आपल्याला घ्यायचे आहेत। ज्योत्स्ना, एकनाथ शिंदे दिल्लीमध्येच आहेत आणि आता फडणवीस सुद्धा तिथे गेलेले आहेत। या मागचं नेमकं कारण काय आहे आणि काय चर्चा नेमका या संदर्भात सुरू आहेत? अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले आणि त्यानंतर त्यांनी आजच्या दिवशी जे आहे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांना सुद्धा दिल्लीच्या दौऱ्यावर बोलवलं आणि यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उद्या जे आहे ते दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दिल्ली दौऱ्यावरती असल्यामुळे एक राजकीय चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भाजपच्या संचलन समितीमध्ये आहे। ही संचलन समिती जी आहे ती एक महत्त्वाची समिती आहे आणि संपूर्ण देशामध्ये ज्या येत्या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याची उमेदवारीची निश्चिती जी आहे ती या संचलन समिती समोरच होत असते आणि त्याचमुळे या संचलन समितीचे एक सदस्य असल्यामुळे भाजपच्या कोर कमिटीची बैठक, भाजपच्या कोर संचलन समितीची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये उद्या होणार आहे आणि सदस्य असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उद्या दिल्लीच्या दौऱ्यावरती जाणार आहे आणि भाजपच्या केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे जे आहे ते एकूणच एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले, त्यानंतर उदय सामंत दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते दिल्लीच्या दौऱ्यावर उद्या जाणार असल्यामुळे एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून हे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे एका राजकीय चर्चेला उधाण जरी सुरू असलं तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धर्म स्वातंत्र्य या विधेयकाला घेऊन जे आहे ती प्रत्येक पक्षाने त्यांची भूमिका मांडली आहे आणि या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते केंद्रीय नेतृत्वाला या संपूर्ण अर्थसंकल्पीय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आणि त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्य विधेयकाची माहिती सुद्धा भाजपच्या हायकमांडला देतील अशी माहिती मिळते। अगदी निश्चित। ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी असाच जोडलेले राहा।